तो आता अवेलेबल नाही आहे. मला वाटतं अर्धशतक देखील त्याने ठोकलं होतं या मैदानावरती. मॅच आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. मेगा फिनालेची मॅच याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा क्षण हा गोड जावा आणि शेवटची मॅच सगळ्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा सुवर्ण संधी असेल. सुवर्ण संधी. डीजे थोडासा आवाज द्या या माईकचा. चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो. प्रेक्षकांना सुवर्ण संधी असणार आहे. हायवा झेलसाठी तब्बल 200 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. हायवा झेलसाठी तब्बल 200 रुपयांचं कॅश प्राईज प्रेक्षकांना दिलं जाईल. SK एंटरटेनमेंट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर टेलिकास्ट केली जाते. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. खरं तर सकाळी सर्वात अगोदर येऊन संध्याकाळी सर्वात शेवटी जाणं भरपूर कठीण असतं. जेवण मिळेल की नाही या गोष्टीचा विचार न करता अचूक अँगलनं ते चेंडू टिपतात कॅमेरामॅन. त्यांचं देखील कौतुक मी करेन. भरपूर कठीण असतं लाईव्ह प्रक्षेपण करणं. तुम्ही देखील एकदा अनुभव घ्या तेव्हा तुम्हाला कळेल. भरपूर कठीण असतं लाईव्ह प्रक्षेपण करणं आणि SK एंटरटेनमेंट सातत्याने अनेक वर्ष भरपूर चांगलं कार्य करत आलाय आणि आज देखील ते चांगलं कार्य करतीया. त्यांचं देखील हार्दिक अभिनंदन आपण करूया. मॅचला आपण लगेच सुरुवात करतोय. 4 ओव्हरची मॅच. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आली आहे. मयूर तरे त्यांच्या समवेत आता उमेश तरे येत आहेत आणि बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. अनिकेत म्हात्रे. ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. बॉलर तयार. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरनं खेळत उमेश तरेच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार. चौकार अनिकेत म्हात्रे पाहायला मिळत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. पुढचा बॉल यावेळेस देखील उडवलाय मात्र यावेळेस हवेत आहे बॉल आणि मंगेश आहे चेंडू खाली. कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. पहिल्या विकेटचं पतन. उमेश तरेला मैदान सोडावं लागेल. मोठा धक्का. टीम जाणताराचा खारबावला. बॅटर बाद. विकेट आली आहे दुसऱ्या चेंडूवरती. पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर विकेट. टीम जाणताराचा खारबाव. खरं तर एखादा खेळाडू नसतो तेव्हा त्याची कमतरता नक्कीच संघाला जाणवते. कालच्या दिवसामध्ये संपूर्ण संघ होता टीम जाणताराचा खारबाव. त्यामुळेच चांगला खेळ त्यांनी दाखवला. परंतु आता मेगा फिनालेमध्ये खेळण्यासाठी आज राहुल अवेलेबल नाही आहेत. कुठेतरी त्याची भरपूर कमी जाणवणार आहे आणि मयूरला आता ती कमी पूर्ण करावी लागेल त्याची. नवीन बॅटर आता रवीश तरे येतात. बघा टीम जाणताराचा खारबाव बॅटर बाद झाल्यानंतर नवीन बॅटर लगेच तुम्ही तयार ठेवायचा. लिमिटेड ओव्हर आहे. 4 ओव्हरची मॅच आहे त्यामुळं तुम्हाला विनंती असेल. बॉलर तयार अनिकेत म्हात्रे. यावेळेस काय घडलंय त्या ठिकाणी अपील स्ट्रॉंग होती. लेग बायचा इशारा. अनिकेतला सुवर्ण संधी आहे. जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर योगेशजी पाटील मुकेशजी पाटील साहेब एम भाई यांच्याकडनं तब्बल 3000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर विकेट. त्यानंतर लेग पायची एक सिंगल.
धावफलक 5 या अंकावरती जाऊन पोहोचती. आता मयूर असतील स्ट्रायकिंग एंडला. मयूर तरे बॉलर तयार. पुढचा बॉल मयूरसाठी हा बॉल आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. लाजवाब स्ट्रोक मयूर तरेच्या बॅटमधनं षटकार येतोय आणि धावफलक आता डबल डिजिटमध्ये प्रवेश झाला. 11 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. मेगा फिनालेची मॅच आहे आणि मेगा फिनालेच्या मॅचमध्ये मयूर तरेची बॅट चालणं आवश्यक. रिव्हर्स स्ट्रोक. फटका चांगला आहे. बॉल अडवला जाईल. एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण. एका धावेने धावफलक आता पुढे सरकेल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील त्या म्हणजे 12 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. 4 ओव्हरची मॅच. मेगा फिनालेची मॅच. जोही संघ जिंकेल तो या चषकावरती नाव कोरेल. या मैदानावरती नेहमीच चर्चेमध्ये असेल ती टीम. बॉलर तयार. पुढचा बॉल रॅडम ओव्हर द विकेट. यावेळेस इनफिल्डच्या वरना फटका चांगला खेळलात आणि बॉल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा पाहायला मिळतील त्या म्हणजे 16 धाबा. टीम शिवचेरोबा कोणगाव सरवलीच्या मैदानावरती देखील फायनल ते पटकावू शकले नव्हते. फायनलमध्ये त्यांचा प्रवास संपुष्टात आला. खरं तर आज पुन्हा एकदा संधी चालून आली आहे. वेळ थोडीशी कमी घ्या. तुम्हाला नंतर बॅटिंग करायची टीम कोणगाव. त्यावेळेला मग मी जास्त बोलणार नाही. या गोष्टीकडे देखील आपण लक्ष द्यायचं. दुसऱ्या ओव्हरमध्ये आता हर्षल येतात. मनोजला थांबवलंय मला वाटतं. हर्षल मात्र येत आहे दुसऱ्या ओव्हरसाठी कारण समोर मयूर तरे आहेत. कुठेतरी स्ट्रॅटर्जी भरपूर बदलली आहे टीम शिवशिरोबा कोणगाव संघानं. हर्षल मात्रे दुसऱ्या ओव्हरसाठी आपल्याला पाहायला मिळतात. चला हर्षल प्रॅक्टिस थांबवायची आहे. हर्षल मात्रे दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मयूर असतील समोर. मयूर तरेची विकेट या मॅचची गोल्डन विकेट असू शकते. हर्षल मात्रे सज्ज होतोय. राईट मोर द विकेट. पहिला बॉल स्लोअर वन. वाह क्या बात है. पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेनं गेला परंतु बीट केलं बॅटर मयूर तरेला. निर्धाव चेंडू येते. डॉट बॉल येतोय. स्लोअर वन पाहायला मिळालं परंतु असंच कंटिन्यू करावं लागेल कारण हर्षल मात्रेनं या स्पर्धेमध्ये इकॉनॉमिकल षटक हाताळलेत. यावेळेस देखील आणखीन एक डॉट बॉल. खरं तर इम्पॉर्टंट काय असतं जेव्हा एखाद्या संघामध्ये एखादा बॉलर इकॉनॉमिकल षटक हाताळत असतो ते सर्वात महत्त्वाचं असतं. कारण भलेही कोणता दुसरा बॉलर बेस्ट बॉलर ठरेल परंतु हर्षलनं जी गोलंदाजी केली आहे ना ती खरंच या स्पर्धेमध्ये लाजवाब आहे. कारण त्याने इकॉनॉमिकल षटक हाताळलं. त्यानंतर येणाऱ्या बॉलरनं विकेट त्यांना प्राप्त करून दिले. कारण हर्षलच्या ओव्हरमध्ये कुठेतरी तो प्रेशर जनरेट झाला त्या बॅटरवरती आणि त्या बॅटिंग करणाऱ्या टीमनं तो प्रेशर हँडल करता आला नव्हता. विकेट गमावले गेले. त्यामुळेच कदाचित हर्षल मात्रेची ही बॉलिंग भरपूर महत्त्वाची आहे. बघा फर्स्ट वॉर्निंग दिली जाते टीम कोणगावला. यावेळेस उडवलाय. फटका चांगला आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मयूर तरेचा क्लास. षटकार. थँक्यू रिजा. सन्मान्य आदरणीय सनी भोईर साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी होतं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत अग्निमाता चषक 2026 मध्ये. बॉल द्यायचा. भरपूर लांब बॉल निघून जातोय.
खरं तर कालच्या दिवसामध्ये देखील मयूर तरे भरपूर चांगली बॅटिंग करत होता. राहुल तरे देखील चांगली बॅटिंग करत होता. दोन चेंडू लागोपाठ डॉट गेले. त्यानंतर या चेंडूवरती षटकार येतोय. धावफलकावरती 6 धावा वाढून होत्या. त्या म्हणजे 22 धावा. 22 धावा एक चांगली धावसंख्या बनती. अनेक सारे मान्यवर गण देखील आता या स्पर्धेला भेट देण्याकरिता जमतात. सन्माननीय आदरणीय महेशजी मंगेशजी म्हस्के साहेबांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आपण करूयात. यावेळेस लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरकडनं. अतिरिक्त धावेमध्ये भर. धावफलक पुढे सरकेल. ऑफस्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न आता केला जातोय. धावफलक 23-23 वरती. मेगा फिनालेची मॅच पाहायला मिळते आणि मेगा फिनालेमध्ये चांगली रंगत. यावेळेस पुल केलंय. बॉल हवेत आहे. संतोष आहेत. चेंडूपर्यंत पोचले होते मात्र बॉल धरणी मातेला दान केला. धावफलक एका धावेनं 24-24 धावा धावफलकावरती. धावफलकावरती धावा 24-24. बॉलर तयार. पुढचा बॉल पूल केला. फटका चांगला आहे. राज आहे चेंडू खाली. फक्त पाहत बसतील. मस्तक पे दस्तक तोलून मापून मारलेला हा षटकार. बॉलर तयार होईल बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस उडवायचं होतं बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. धावफलकावरती धावा स्थिर आहेत. त्या म्हणजे 30 धावा धावफलकावरती. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. 15ची सरासरी गाठली जाते. दरम्यान आपण जाऊयात व्यासपीठावरती. स्वागत आणि सन्मान आपण मान्यवरांचा करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण सन्माननीय आदरणीय सनी भोईर साहेबांचा आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करूयात. सनी भोईर साहेबांची महत्त्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये लाभली आहे. त्यांचा आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. वेलकम सुस्वागतम. यशदादांच्या शुभ हस्ते आपण मान सन्मान सनी भोईर साहेबांचा करतोय. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सनी भोईर साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. महत्त्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये साहेबांची राहिली आहे. त्याचनंतर आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करूया. सन्माननीय आदरणीय मनोजजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. बघा 11 मिनिटं झालेत. टीम कोणगाव तुम्हाला बॅटिंग करायची आहे. यानंतर या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं आहे तुम्ही देखील. सन्माननीय मनोजजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. महत्त्वाची उपस्थिती साहेबांची देखील राहिली आहे. त्यांचा स्वागत सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर सन्माननीय आदरणीय शंभू मुकादम साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण
स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. तसेच सन्माननीय आदरणीय अशोकजी माई साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. त्यांची देखील महत्त्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभली आहे. सन्माननीय अशोकजी माई साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. लगेचच आपण जाऊयात मॅचच्या दिशेनं. मॅच इंटरेस्टिंग मोडवरती. धावफलक 38. सिंगल पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि आता दुसरीचा प्रयत्न 2 धाबा देखील कंप्लीट. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. अग्निमाता स्पोर्ट्स पिंपळास आयोजित अग्निमाता चषक 2026 मध्ये उपस्थिती दाखवण्यासाठी सन्माननीय आदरणीय सुभाषजी मस्के साहेब व त्यांच्या समवेत सन्माननीय आदरणीय अभयजी जाधव साहेब यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. वेलकम साहेब, आपलं अग्निमाता चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत. ओ हो, लांब 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 सीमारेषेच्या बाहेर षटकार, खूपच लांब. धावफलकावरती आता धावा तोच बॉल घ्यायचा अंपायर, कारण बॉल अडकलाय, मांडवाच्या वर बॉल गेला. 6 धावेनं आता धावफलक वेगानं पुढं सरकेल. धावफलक 46 धावा धावफलकावरती. भरपूर चांगली बॅटिंग टीम जांताराचा खारबाव संघाचा हा खेळाडू मयूर तरे करतोय. सदस्य देखील आहे GCAचे. यावेळेस ओहो, चूक पुन्हा एकदा. कालच्या दिवसाची चूक आज देखील तशीच पाहायला मिळते. एक चूक मयूर तरेची. काल देखील असं वाटलं की भरपूर लांब हा बॉल खरं तर जायला हवा होता, परंतु तसं काही एक नाही आहे. मनोज धानवा आपल्याला पाहायला मिळतात. आता शेवटचा बॉल घेऊन तयार होतोय. 3ऱ्या ओव्हरचा 46 धावा. चांगला बॉल आहे. ओ, प्रयत्न पुन्हा एकदा केले मनोजनं, मात्र एक सिंगल फक्त या चेंडूवरती पूर्ण केली जाईल. ड्रिंक्स लगेच मैदानाच्या आत न्यायचे आहेत. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी झाला फिनिश. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 47 धावा. आणि आता येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी. मेगा फिनालेची मॅच सध्या आपण पाहतोय अग्निमाता चषक 2026 मध्ये. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रेक्षकांसाठी सुद्धा सुवर्ण संधी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे हायवा झेल. जो कोणता प्रेक्षक पकडेल त्याला तब्बल 200 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. सध्या मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे, कारण कालचा दिवस राहुल तरेनं गाजवला, आज तो अवेलेबल नाही आहे. मी अगोदर देखील उल्लेख करत होतो, एखादा खेळाडू जेव्हा अनअवेलेबल असतो तेव्हा त्याची कमतरता भरपूर जाणवते. आणि कोणगाव संघ या अगोदर देखील आपण सातत्याने त्यांचा उल्लेख केला आहे. अनेक स्पर्धांमध्ये एखाद दुसरा खेळाडू त्यांच्यामध्ये देखील कमी होता. मी म्हणेन कुमारदादा देखील त्यांच्यामध्ये अवेलेबल नव्हता, तेव्हा देखील कुठेतरी त्याची कमतरता भरपूर वेळा जाणवली. जसा संघ पॅक आला तसा भरपूर चांगली स्पर्धा ते खेळायला लागले. आज देखील या फायनलपर्यंत खेळत आहेत. आणि जांताराजा कारभावचा देखील तोच उल्लेख करेन की त्यांच्या संघामध्ये देखील अनेक सारे खेळाडू अनुपस्थित असायचे, त्यामुळे चांगला खेळ करता आला नव्हता. कालच्या दिवसामध्ये संपूर्ण संघ आला आणि चांगला खेळ त्यांनी देखील दाखवला आपल्याला. आणि आज पुन्हा एकदा तीच चुकी जांताराजा कारभावकडनं आता पाहायला मिळते की राहुल नाही आहेत. खरं तर राहुल दोन्ही फॉर्मॅटमध्ये चांगला खेळ दाखवत होते. बॉलिंग देखील ते करत होते, बॅटिंग देखील ते करत होते, परंतु
बॅटिंगची कमी खरं तर मयूर तरेनं पूर्ण भरून काढली आहे त्याची, परंतु बॉलिंग करत असताना देखील कमी भासवेल. बॉलर तयार प्रणय पाटील शेवटच्या ओव्हरमध्ये. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती नाही आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरकडनं येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. एका धावेनं धावफलक आता पुढे सरकेल 48. 48 धावा धावफलकावरती. बॉलरला विनंती की आपण अंपायरच्या समोर येऊ नका, डिसिजन तुमच्या विरोधात जाईल. पुढचा बॉल अराउंड विकेटनं. फटका चांगला आहे. लॉंगॉनला खेळाडू येतात. कावकानं रिझनला होते. एक धाव वेगानं पूर्ण केली आणि थ्रो. बघा 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 काय घडलंय. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जाईल आणि जवळपास मला वाटतं सॉफ्ट सिग्नल हा नॉट आउट आलाय. काय घडलंय त्या ठिकाणी चेक देखील केलं जाईल. या ठिकाणी मयूर थरे पोचलेत की नाही पोचलेत हा डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. बॅट तर टेकवली आहे, परंतु काय घडलंय आणि मला वाटतं सुखरूप क्रीजमध्ये पोहोचलेत बॅटर आणि 2 धाबा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातील आणि 50 धाबा धावफलकावरती नॉट आउट डिसिजन आलाय. म्हणजे 2 धाबा या चेंडूवरती पूर्ण. 50 धाबा धावफलकावरती एक चांगलं टोटल बनतंय. खरं तर मेगा फिनालेचा प्रेशर कुठेतरी पाहायला मिळतो. टीम शिवचेरोबा कुनगाव या संघावरती सातत्याने चांगला खेळ ते दाखवत आहेत, परंतु आता प्रणय चांगला चेंडू टाकला होता. पहिला बॉल वाईट, त्यानंतर चांगल्या टप्प्यावरती बॉल थ्रो देखील चांगला होता, परंतु थोडासा स्लो आला. त्यामुळंच चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरची. पुढचा बॉल मोठा प्रहार करायचा होता बाट आणि बॉलमध्ये काय घडलंय त्या ठिकाणी. ओहो हो, ओव्हर थ्रो. गरज होती का या धावा तुम्हाला नंतर टोचणार आहेत, कारण तुम्हालाच त्या बनवायच्या देखील आहेत. लेगबायचा इशारा. एका धावेनं धावफलक आता पुढं सरकते. एकाचं रूपांतर दुहेरीमध्ये. 52 धावा धावफलकावरती. 52. लेगबायचा इशारा अंपायरकडनं आलाय आणि या 2 धाबा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ झाला. अजूनही 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. मयूर आहेत स्ट्रायकिंग एंडला. मला वाटतं तब्बल 33 धाबांवरती तो नॉट आऊट खेळतोय सध्या. त्याच्यामध्ये 4 डॉट बॉल तो खेळल्यात. 4 षटकार त्याने ठोकल्यात. 24 धाबा तर षटकारानेच डील केलाय. फुल टॉस बॉल. दिशा दिली आहे. बॉल हवेत. चेंडू खाली पोचू शकणार नाहीये खेळाडू. प्रयत्न चांगले केले आणि आता जर बॉल गादर झाला असता तर गदा 55. 55 धाबा धावफलकावरती. अनेक सारे प्रेक्षक वर्ग देखील या मॅचसाठी जोडला जातोय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. बॉलर तयार. पुढचा बॉल. हा बॉल चांगला आहे. अपील स्ट्रॉंग आहे, मात्र उल्लेख आपण केलाच होता की जेव्हा तुम्ही अंपायरच्या समोर जाता तेव्हा डिसिजन तुमच्या विरोधात जाऊ शकतो आणि सातत्याने बॉलर तीच चुकी करतात. त्यामुळं अंपायर देखील काहीच डिसिजन देऊ शकणार नाहीयेत. तुम्ही अंपायरच्या समोर जाता. चांगला बॉल आहे. निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल येतोय. सर्व खेळाडू त्याला तेच सांगतात की चांगली बॉलिंग टाकतोय. पुढचा बॉल. हा बॉल पुन्हा एकदा चांगला आहे. निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल येतोय. वाईट साठी रिव्ह्यू नाही आहे. अंपायरनं व्हाईट बॉल घोषित केलाय.
आपण वाईट घोषित केल्या. धावफलक आता अतिरिक्तांना पुढे सरकेल. धावफलक यावेळेस उडवलाय. चेंडू हवेत खेळल्यात. डीप मध्ये खेळाडू येत आहेत. प्रयत्न चांगले केले. एक धाव पूर्ण. आणि आता दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅटरला मैदान सोडावं लागेल. मयूरची काही संपुष्टात येते. बॅटर मयूर तरे बाद. शेवटचा बॉल मला वाटतं बाकी आहे. 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि कमॉन डिझा. धाबा धावपलकावरती आणि आता शेवटचा अंतिम बॉल खेळण्यासाठी चेतन तरे येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल या डावामधला. खरं तर प्रकाश देखील आहे जेणेकरून फायनल आपल्याला वेळेवरती कव्हर करता येईल. परंतु आता त्यांना चांगली साथ टीम नंतर खारबावने देखील दिली पाहिजे. शेवटचा बॉल प्रणय पाटील. राऊंड विकेटनं पायांवरती बॉल फ्लिक केलाय. डीप मध्ये खेळाडू आहे. प्रोटेक्शन आहे. एक धाव पूर्ण केलाय. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जाते आणि सॉफ्ट सिग्नल आऊट आहे. म्हणजे 2 धावा कंपल्सरी आहेत. आता तिसरी आहे की नाही हेच चेक केलं जात आहे. आणि पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. चला तुम्ही बॅटर लगेच पाठवा आणि टीम झांताराचा खारबाव आपण देखील मैदानाच्या आतमध्ये लगेच या जेणेकरून फायनलच्या दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करू. मान्यवर देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत सन्मान निश्चित करू. परंतु सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण चेक करतोय आणि बॅटर बाद असतील. म्हणजे 2च धावा या चेंडूवरती कंप्लीट. आणि धावफलक आता 59 59 आणि 60 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. तिसऱ्या पंचा टेलिव्हिजन स्क्रीनवरती चेक केलंय त्यामुळेच आउट घोषित केले चेतन. 59 बनल्यास 60 धावांची गरज 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी. या चषकावरती नाव कोरण्यासाठी संघाला असेल टीम शिवचेरो बाकवणगाव त्यांच्या अगेन्स्ट टीम जांताराचा खारबाव. चला टीम जांताराचा खारबाव लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. आपण दुसऱ्या डावाला लगेचच सुरुवात या ठिकाणी करणार आहोत. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तसं समालोचन कक्षामध्ये आपण करूयात परिवर्तन. ऐकूयात पॉवरफुल कॉमेंटेटर खेड के कडक समालोचक सुनील पवार सरांचा आवाज. दरम्यान आपण व्यासपीठाकडे जाऊयात. सन्माननीय आदरणीय सुभाषजी मस्के साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. साहेबांचा मान सन्मान आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. मी विनीत दादांना विनंती करेन या आपण आपल्या शुभ हस्ते सुभाषजी मस्के साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. त्यानंतर अभयजी जाधव साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाल्यात. त्यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. त्यांची देखील महत्त्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये राहिली. त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाण्याची व्यवस्था उपलब्ध झालेली आहे. असे अभयजी जाधव साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. अभयजी जाधव साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. सन्मान्य आदरणीय सतीशजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. सन्माननीय सतीशजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करूयात. नक्कीच
अभयजी जाधव साहेबांनी आम्हाला पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे या स्पर्धेसाठी. त्यांचा पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. सन्माननीय सतीशजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान. लगेचच आपण जाऊया चालू मॅचकडे, ज्या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज असतील सुनील पवार सर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. अनेक अनेक धन्यवाद व्हॉइस ऑफ भिवंडी आमचे मित्र एक युवा समालोचक साहिल शेलकेजी. तर आपण निश्चित आदरणीय काशीनाथ माते साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अंतिम मेगा फिनाले सामना पाहतोय आपण. शिव चेरोबा विपक्ष पाहतोय आपण. जनता राजा खारबाव टीमनी प्रथम बॅटिंग करताना जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन केलं. परत एकदा मयूर ने काय झकास बॅटिंग केली. टीमसाठी 36 धावाचं योगदान दिलं आणि त्याच खेळीच्या बळावर मात्र खूप मोठं टार्गेट उभं केलं आहे, तब्बल 60 धावा. आणि अशा वातावरणामध्ये 60 धावा करणं म्हणजे पाहतो की संदीप सर थोडंसं कठीण आहे, पण अवघड नाही आहे. क्रिकेटमध्ये अवघड म्हणता येत नाही, पण एक बेनिफिट जर पहिला आपण सतत संध्याकाळचं आहे, मंद गतीने वारे पाहतोय, थंडगार वातावरण, अशामध्ये सहज चेंडू बाहेर जात नाही आहे. गोलंदाजाला पोषक वातावरण पाहतोय आपण. सराव थांबवायचा आहे. चला, जनता खारबाव टीमचा गोलंदाज विनीत मुकादम समोर आहे. कीमॅन फॉर ऑफ एक आशाजी किरण चॅम्पियन बनण्यासाठी हेमंत कराळे या बॅटरला मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत खेळपट्टीवर राहणं गरजेचं आहे. पहिला चेंडू राईट टर्म लेफ्ट हँड अराउंड द विकेट. पहिला चेंडू वेगवान चेंडू होता. विकेट किपर खूप छान गॅदर करते. या बॉलला वेग होता आणि चांगली सुरुवात गोलंदाज पाहतोय आपण विनीत मुकादमच्या माध्यमातून. सज्ज होते गोलंदाज. प्रत्येकदा पाहतोय आपण लेफ्ट हँड ओम हा षटक हाताळताना सफल झालाय. कडक फटका, कडक आहे. केडी के कडक 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 फाईन लेगच्या वरतून ठोकलाय हा षटकार. देवाचे रोबा तुझी लीला पार, देवाचे रोबा तुझी लीला पार, भक्ता देवा तुझा धार. देवाचे रोबा तुझी लीला पार, भक्ता देवा तुझा धार. भक्तांचा उद्धार देवा तुझा आधार. कोण गावाच्या रक्षणासाठी घेतला या अवतार, या कोण गावाच्या रक्षणासाठी घेतला या अवतार. खूप छान धोरण आपण ऐकली. त्याच गावाचा आपण पाहतोय संघ आणि टीमसाठी रवी देशले यांचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे सातत्याने 10 ते 12 वर्षापासून टीम सोबत आहे आणि अफाट मेहनत टीमच्या माध्यमातून. अजून एक फटका चांगला आहे. मिड विकेट कडे चेंडूला पाठवलाय. दूर दूर असा हा षटकार. मात्र आक्रमण केलंय तो हेमंत कराळे. कीमॅन फॉर ऑफ शिव चेरोबा कोण टीमचा एक टीमचा संगणक आणि उदयनमुख बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे. काय कमालीच्या बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. 60 धावाचं आव्हान आहे. पहिल्या 3 चेंडूवर आल्या 12, 2 षटकार. आक्रमण स्वीकारलंय, प्रतिहल्ला चढवलंय. बॉलर पाहतोय आपण विनीत मुकादम. या बॉलरवर आक्रमणला सुरुवात करताना खूप मोठा अडथळा असेल जांताराजा खारबाव टीमला चॅम्पियन बनण्यामध्ये, तो म्हणजे हेमंत कराळे. लय भारी बॅटिंग सेमीमध्ये सुद्धा पाहिली आपण. पलटी फटका आणि या चेंडूला पाठवलंय. पॉईंटच्या डोक्यावरतून इशारा काय ते पाहायचंय. पहिले पंच सांगतायत की हा नो बॉल बीमर आहे आणि आता मात्र सीमा पार चौकार.
करीत चेरोबा तुला देव उभा राहतो पाठीला. यस तिसऱ्या पंचाकडे हा निर्णय सोपवले पाहतोय आपण. सॉफ्ट सिग्नल जर पहिला आपण पंच सांगतायत की नो बॉल आहे. यस चेक करायचे तिसरे पंच, कारण की सामना खूप मोठा आहे. अंतिम मेगा फिनाले कुठल्या टीमवर अन्याय होणार नाही. यस नो डाऊट देवेंद्र ठाणगे यांचं शुभ आगमन झालेलं आहे. खूप मोठं व्यक्तिमत्व पाहतोय आपण. यस तो सिग्नल राहील जो पंचाने दिलेला आहे. नो बॉल आहे, भीमर आहे. आणि आता मात्र कमालीची बॅटिंगचं प्रदर्शन. इलेक्ट्रिकल मीडिया शशी वर्मा यांचे छोटे बंधू इलेक्ट्रिक मीडियांचं स्वागत. तर फ्री हिटचा इशारा येतोय. कमालीचं प्रदर्शन पाहतोय आपण. एक जबरदस्त वा भाई वा सुपर हिट बॅटिंगचं प्रदर्शन. फ्री हिट ला पाठवलंय. यावेळेस पात्र अजून एक कडक फटका आहे, रोखू शकणार नाही. हवाई फायर आलाय हा अजून एक उत्तुंग षटकार. च्या माध्यमातून आयवा झेलला प्रत्येकी 200 रुपयाचं बक्षीस आहे. आपण या आणि हा बक्षीस घेऊन जा. पण बक्षीसपेक्षा काय कमालीच बॅटिंग करतोय. 60 धावाचं आव्हान आहे. कुठल्या प्रकारे मानसिक दडपण नाही आहे. तोडफोड बॅटिंग म्हणतात हेमंत कराळे. वा भाई वा वा. टीमची धावसंख्या पाहतोय पुढे शकते. आता मात्र पाहतोय तब्बल 23 धावा. प्रत्येक चेंडूर मात्र खेळपट्टीचे दर्शन घेताना पाहतोय आपण. हेमंत कराळे चॅम्पियन बनण्याकडे टीमला नेल काय सकास कामगिरी करतोय. अजून एक पलटी फटका गॅप. ओ माय गॉड, चांगलं खेळ पाहिला आपण. अतिशय अप्रतिम क्षेत्ररक्षण. कव्हर पॉईंटला पाहतोय आपण. 3 धावा वाचवतो आपल्या टीमसाठी. क्षेत्ररक्षक जर पाहिला आपण कव्हर पॉईंटला उभा आहे तो रवीश पाहतोय आपण. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. टीमची धावसंख्या जर पाहिली आपण पुढे सकते ती 24. आता मात्र मंगेश मस्केदादा यांच्याकडून कुमारसाठी प्रति षटकाराला 500 रुपये रोख रक्कम आहे. आणि आज खूप छान बॅटिंग केलेली आहे. सेमीमध्ये खातं उघडता आलं नव्हतं, पण अंतिम मेगामध्ये कशा प्रकारे बॅटिंग करेल. धमाकेदार डावखुरा बॅटर संपूर्ण दिवस गाजवला. ज्या बॅटरनी तोच बॅटर कुमार सज्ज होतोय. दुरून खेळण्याचा प्रयत्न पाहतोय आपण. चांगल्या चेंडूची इथे मात्र आताळणी. पहिल्या षटकाची समाप्ती आणि संदीप जर पाहिला पण तर 15ची सरासरी त्यापेक्षा जास्त धावा इथं मात्र पटकावल्या. आता मात्र सगळीकडे सोपं झालंय. वातावरण कुठल्याही असो हेमंत कराळेवर परिणाम पडणार नाही हे सांगताना हेमंत कराळे के मॅन ग्रेट बॅटिंग पाहतोय आपण. आता मात्र इथून जर पाहिल्या पण 24 धावा पलकावर जी 15ची सरासरी होती ती मात्र आता 3 षटकात कमी झाली. तब्बल फक्त 12ची सरासरी, म्हणजे एक मोठा फटका खेळणं गरजेचं राहील. शिवचेरोबा कोंडगाव संघ दिशेमध्ये खातं उघडण्याच्या दिशेकडे रवाना होताना पाहतोय. आज कॅप्टननी अतिशय चांगली बॅटिंग केली. नायक कसा असावा होता हेमंत कराळे सारखा. काय कॅप्टनची भूमिका त्यांनी सुरेख पार पाडली. या टीमकडे जर पाहिलं आपण खास आज जनता राजा स्पोर्ट खारबाव टीमकडून ट्रम्प कार्ड ऑफ खेळाडू आज नाही आहे. राहुल तरे टीमसोबत नाही आहे. मयूरने चांगली बॅटिंग केली पण राहुल तरे यांचा एक षटक निर्णायक ठरणार होता. आता मात्र त्याची जागा कुठला गोलंदाज भरून काढेल. जरा सराव थांबवायचा आहे. उमेश तरे एक मोठा वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. निश्चित हा उल्लेख मी काल्पनिक केला होता, कारण की एकमेव असा गोलंदाज टेनिस क्रिकेटच्या पटलावर. वेगवान चेंडू पण लाईन चुकीची वाईटचा इशारा येतोय. आज कुठल्या गावामध्ये जल्लोष होणार. जीसीच्या माध्यमातून ट्रॉफी कुठला संघ घेऊन जाईल. जाणता राजा खारबाव की मात्र शिव चेरोबा कोंडगाव संघ पूर्णपणे ताकदीने इथं मात्र फाईट आज केलेली आहे. आणि रवी देसलियांनी उल्लेख केला होता की पवार ही ट्रॉफी आज सामील घेऊन जाणार. त्या दिशेकडे अग्रेसर होताना पाहतोय. खराब चेंडू होता. योग्य प्रहार पाहतोय आपण. उंच 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 पण लांबी कमी पाहायला मिळाली आणि विकेट प्राप्त केले. सर्वात मोठा हेमंत कराळेचा डाव होतोय समाप्त.
क्रमांक 3 वर मंगेश पाटील चांगला बॅटर आहे, पण आतापर्यंत हुकमी इतका बनला नाही आहे. अंतिम मेगा फिनालमध्ये एक महत्त्वाचा बॅटर बाद झाल्यानंतर मात्र क्रमांक 3 वरचा बॅटरची जागा खूप मोठी असते. मंगेश कशा प्रकारे बॅटिंग करेल. पहिला धक्का बटलाय, पहिला पण धावफलकावर धाव आहे त्या 25, एक बाद 60 धावाचं आव्हान आहे. तो पार करताना मात्र चांगली सुरुवात पाहायला मिळाली होती. वेगवान चेंडू परत एकाच वेळी चेंडू, हा चेंडू परत टाकावा लागेल. एक एक धावा किमती आहेत जांताराचा स्फोट खारबाव टीमसाठी, पण तेवढ्यात गरज असेल एक एक धाव घेण्यासाठी. एक अतिरिक्त वाईटच्या स्वरूपात धाव मिळते. टीम पाहतोय आपण कोंडगावला, धावसंख्या 26. उमेश नावावर एक कीर्तिमान पाहतोय आपण. धोबी तलावच्या त्या स्टेडियममध्ये 6 बॉलवरती 6 विकेट प्राप्त करणं सोपं नाही आहे. ड्राईव्ह केले ठीक आमच्या समोर, ऑफ ड्राईव्हचा फटका पाहतोय आपण. फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट करताना धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 27. एक मोठा फटका मारणं गरजेचं राहील, कारण की पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा जास्त आल्या होत्या त्या 24. त्यानंतर मात्र चांगलं षटक हाताळताना उमेश तरे की मॅन फॉर ऑफ बॉलर या टीमचा. समोर कुमार व्यक्तिगत जर पाहिला आपण एक या धावसंख्येवर बॅटिंग खातं उघडता आलं नाही अजून. पाहतोय आपण कुमार या बॅटरला. पहिल्या 2 सामन्यामध्ये अतिशय क्लास उच्च कोटीची बॅटिंग त्यांच्याकडून आपण पाहिली होती. ड्राईव्ह करण्याचा एकदा प्रयत्न बॅक टू द बॉलर. आता मात्र धीमी बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. अतिशय अप्रतिम षटक हाताळताना उमेश तरे. 2 अतिरिक्त चेंडू टाकले सुद्धा तरी अजून एक असा चेंडू टाकला गेला नाही की त्यावर चौकार किंवा षटकार येईल. यावेळेस पात्र फटका अतिशय हाय क्वालिटीचा फटका आहे, लांब पल्ल्याचा षटकार. आणि या षटकारसाठी मंगेश मलखी साहेब यांचे जिवलग मला वाटते मित्र आहेत, त्यांच्यासाठी रोख रक्कम 500 रुपये आलेली आहेत प्रति षटकाराला. त्या पुढे चेंडू टाकू शकत नाही. पुढे चेंडू टाकल्यामध्ये चेंडू पुढे 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 जाणार आणि गेलाय पुढे. षटकार मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 33. आता मात्र 27 धावेची अजून आवश्यकता असेल. सज्ज होताना परत पाहतोय आपण. अजून एक फटका ऑन ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हलिंग होते. चांगलं क्षेत्ररक्षण सिंगल कंप्लीट करताना पाहतोय आपण. या एका धावने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 34. मुकेश पाटील दादांनी सुद्धा आता मात्र कुमारसाठी बक्षीस लावलं. 3 चेंडूवर 3 षटकार जर मारले तर 3000 रुपयाचा रोख रक्कम दिल्या जाईल. मंगेशवर एक मोठी जबाबदारी असेल. कुमारसाठी खूप पैशाचा वर्षाव आहे. आणि कोंडगाव पिंपळासचा शेजारी शेजारी आहेत. याच खूप चांगलं एकमेकावर प्रेम आहे. परत एकदा ऑफ ड्राईव्ह मंगेशच्या बॅटमधून हा पाहतोय फटका आपण. क्षेत्ररक्षक तिथे मात्र सज्ज आहे. फक्त एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट करेल. धावसंख्या पाहतोय आता मात्र 35. षटकाची समाप्ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर जर विचार केला आपण निम्मापला पार केले 12 चेंडूवर. आता मात्र पाहतोय की इथून मात्र 12 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 25 धावेची आवश्यकता आहे. 12.50ची सरासरी पार करावी लागेल. छोटासा ब्रेक जाऊया डीजेकडे. ऐकूया आपण मधुर संगीत. चला चेंडू सोपवायचे पाहतोय आपण.
12 चेंडूचा खेळ बाकी आणि इथून मात्र पाहतोय आपण अजून 25 धावेची आवश्यकता आहे. सामना संपला नाहीये. एक षटक निर्णायक ठरू शकतोय जाणता खारबाव टीमसाठी आणि तो षटक कोण हाताळेल. आता मात्र निश्चित राहुल तरीची उणीव इथं मात्र भाषेल काय जाणता खारबाव टीमला. कालचा दिवस ज्या बॅटने गाजवलंय, बॉलिंग असो क्षेत्ररक्षण असो की एकच कालच्या दिवसामध्ये ठरला होता सुपरस्टार खेळाडू तो म्हणजे राहुल तरी इज अ ग्रेट ऑलराऊंडर या टीमचा. पण आज अंतिम सामन्यात तो नाही आहे. सराव थांबवायचे. चला मित्रा, चेतन तरे अजून एक चांगला इव्हन क्वालिटीचा बॉलर पाहतोय आपण. चेतन सज्ज होताना पाहतोय आपण मारा करण्यासाठी. थांबवायचे आहेत 25-12 मध्ये. हा षटक निर्णायक ठरेल दोन्ही टीमसाठी. आदरणीय सदानंद रामकृष्ण पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि दादांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावर दादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट येणारे 11 चेंडू 24 समीकरण कुमारवर नजर असेल की कशा प्रकारे बॅटिंग करतोय आणि अशा वातावरणामध्ये डावखुरा बॅटरला हा मैदान पोषक आहे. कारण की जर पहिला आपण मिडविकेट आणि स्कोअरलेगकडे सहज फटकेबाजी करू शकतोय. पण काय क्लास फटका खेळला होता. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. पहिल्या 2 चेंडूवर खातं उघडता आलं नाही. त्यानंतर मात्र एक षटकार ठोकलाय. आता मात्र काय अपेक्षा असेल त्याच्याकडून. चांगला हा ऑफ ड्राईव्ह पाहतोय. अतिशय वेगात चेंडू सरकताना पाहतोय आपण. एक सिंगल आणि इथं मात्र पाहतोय की खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाहीये. 1-2 का 4 पाहायला मिळालं. चौकार आले कुमारला, हा लकी चौकार. संधी 3 चेंडूवर 3 लगातार जर षटकार ठोकले तर माजी सरपंच पिंपलासचे आदरणीय विशालदादा पाटील यांच्याकडून तब्बल रोख रक्कम 5,000 रुपये आणि टीमला पण फायदा होईल आणि स्वतःचा बँक बॅलन्स सुद्धा वाढणार आहे. कुमार इज अ ग्रेट. वा भाई वाह वाह. परत एकदा वेगवान फुल टॉस होता. खऱ्या अर्थानं मिडविकेट खेळायचं होतं पण स्ट्रेटला हा फटका. चांगलं कमबॅक केलंय. चेतन चेंडू आणि बॅटमध्ये संघर्ष. कोण बनेल विजेता संघ. आता मात्र समीकरण जर पहिल्या 3 चेंडूवर मी तर अजून म्हणजे की चांगली बॉलिंग अटॅक पाहतोय आपण. 9 मध्ये 20 धावेची अजून आवश्यकता आहे. 3 निर्णायक चेंडू. इथं मात्र चेतन हाताळतोय. ग्रेट बॉलर या टीमचा पाठीचा कण्णा समजला जातोय. मोठी जबाबदारी असेल या 3 बॉलवरती. एक विकेट प्राप्त करून द्यावं लागेल. पण यावेळेस पाहता परत एकदा ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. अतिशय वेगात फटका आणि इथं मात्र परत एकदा फंबलिंग पाहायला मिळालं आणि जिथं 1 होती तिथं मात्र 2 रन्स कंप्लीट. 8 चेंडूचा खेळ बाकी आणि इथून मात्र अजून 18 धावेची आवश्यकता आहे. 8-18चं समीकरण. अजून सामना एक रंगतदार स्थितीमध्ये घेऊन जाताना बॉलर या षटकामध्ये. माजी सरपंच आदरणीय विशाल पाटील साहेब यांच्याकडून कुमारला एक संधी आहे. एक जरी षटकार मारला इथून तर 1,000 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. लोकप्रिय खेळाडू सध्याच्या परिस्थितीला पाहतोय आपण. बक्षिसाचा वर्षा होताना कुमार मात्र कोणगाव टीमचा अतिशय धडाकेबाज बॅटर. परत एकदा त्याच फटक्याची पुनरावृत्ती पाहतोय आपण. ऑफ ड्राईव्ह अजून एक आणि इथं मात्र पाहतोय की फंबलिंग पाहायला मिळालं आणि 2 धावा. 2-2 धावेनी मात्र तुम्हाला निश्चित शॉर्टकटमधून जाता येणार नाहीये. 7 चेंडू आणि 16. इथं मात्र चौकार किंवा षटकार मारावा लागेल. एक विकेट जर प्राप्त केला चेतन यांनी तर पूर्णपणे टीमला वापसी करून देईल. ग्रेट बॅटिंग सध्या तरी पाहतोय आपण कुमारच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 24 त्यानंतर मात्र कमबॅक केलंय. वापसी केली जाणता खारबाव टीमनी. चॅम्पियन बनण्याकडे वाटचाल करताना पाहतोय आपण. काड्याची टक्कर होताना पाहतोय. रंगतदार सामना पाहतोय. कोण जिंकेल पॅक क्राऊड पाहतोय आपण. जेव्हा जेव्हा या मैदानावर टुर्नामेंट असतात तर पिंपलास गावचे असंख्य क्रिकेट प्रेमी स्वतः मैदानावर असतात. लय भारी टुर्नामेंट पाहतोय. अग्निमता चषक 2026 मेगा फिनाले जाणता खारबाव आणि कोणगाव टीमच्या माध्यमातून. अभय जाधवकडून सुद्धा जर चौकार मारला तर 500. षटकार जर मारला 1,000 रुपये कुमारसाठी आणि आवश्यकता या बॉलला बाहेर पाठवण्याची सोडणं संधी असेल पण चेतन यांनी कमबॅक करून दिले. वाबाई सुपर षटक सध्या तरी हाताळतोय. रंगतदार सामना, हाय व्होल्टेज सामना पाहतोय आपण. मेगा फिनाले अंतिम सामना. चांगला चेंडू होता. सुरेख चेंडू. इथं मात्र काय घडले पाहिजे. 2 अप्रतिम निर्धाव चेंडूनी चकित केलं होतं बॅटरला. काय कमालीचा चेंडू हाताळला चेतन यांनी.
आता मात्र 6 चेंडू आणि 16चं समीकरण. चला आपण टीम मिटिंग जास्त घेऊ करू नका, लगेच शतक राऊंड घ्या. जाऊया डीजे कडे, छोटासा ब्रेक, ऐकूया मधुर संगीत. स्पोर्टच्या माध्यमातून संपूर्ण पिंपलास गावांना मी विनंती करतो की या पिंपलास गावाची जी मानाची पालखी आहे ती 8 तारीखला निघणार आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने आपण पालखीमध्ये सहभाग व्हायचा आहे. हेच निमंत्रण अग्निमाता स्पोर्ट यांच्या माध्यमातून. 6 चेंडू 16चं समीकरण. या षटकामध्ये काय सुरेख बॉलिंग केली, धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 9. आलेख जर पाहिला आपण आता मात्र धावाचं आलेख कमी होताना पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 24, त्यानंतर तीच बिल्डिंग खाली आली 11, त्यानंतर अजून 2 मजली ती बिल्डिंग खाली आली 9. अशा प्रकारे समीकरण पाहतोय आपण. बॉलिंग विश्लेषणचं पहिल्या षटकामध्ये विनीत मुकदमे यांनी खूप जास्त धावा खर्च केल्या 24. उमेश तरे नावाचा चांगला गोलंदाज 1 गडी बाद केला. किमती विकेट हेमंत कराले यांचा 11 धावा खर्च केला अचूक टप्प्यावरचा. त्यानंतर मात्र चेतन तरे यांचा वार होता आणि फक्त धावा खर्च केल्या 9. 6 मध्ये आता पाहतोय आपण 16 धावेची आवश्यकता आहे. मुकेश बाळाराम पाटील दादांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून आम्हाला सन्मान चिन्ह मॅन ऑफ द मॅच प्राप्त झालेले. दादा आपण या बिल्डिंगवरून आपण अंदाज घेऊ नका, खऱ्या अर्थाने आपली जागा व्यासपीठ आहे. या दादा आपण अग्निमाता स्पोर्ट यांच्या माध्यमातून मी विनंती करतोय की आपण या व्यासपीठावर तुमच्याकडून का होईना पण 1 लाख मुलाचा सहकार्य या स्पर्धेला मिळालेला आहे. 6-16 मयूर चा बॉल अतिशय चांगला होता, दबाव टाकलाय. आता मात्र मंगेशाला काहीच करता नाही. या बॉलवरती वेगात झपका निघून गेलाय. खऱ्या अर्थाने जर विचार केला आपण नाणेफेकीचा कॉल जिंकला होता तो म्हणजे कोणगाव टीमनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला नाही, क्षेत्ररक्षण स्वीकारला. तो जे बेनिफिट पाहतो की अशा स्थितीत चेंडू बाहेर जात नाहीये. यस बिग पाहतोय आपण या स्पर्धेमध्ये सर्वात मोठा वाटा ज्यांचा आहे आमचे उद्योजक पिंपलास गावाचे माजी सरपंच सौभाग्यवती वसुधा हर्षल पाटील मॅडम आणि खास दादांचं कौतुक करावं लागेल. हर्षल पाटील दादांचं अतिशय मोलाचं सहकार्य या ट्रॉफीसाठी. आणि दरम्यान पाहतोय की काय सन्नाटेचा फटका पाहिला आपण. स्लॉक स्वीपचा फटका होता. षटकार परत सामना आलाय रंगात रंगात. येणारे 4 चेंडू आणि 10 धावेची आवश्यकता. 1 मोठा फटका चॅम्पियन बनवून देईल कोणगाव टीमला. चला आपण वेळ कमी घ्यायची आहे कारण की चेंडू नसेल तर चेंडू सोपवायचा आहे. स्वतः चेंडू आणलाय, सामन्यातला आलाय. 4-10चं समीकरण. मंगेश हिरो बनेल काय? कमालीचे 3 चेंडूवर फक्त 2 धावा. त्यानंतर मात्र मोके शैक्षणिक षटकार ठोकलाय. टीमकडून पाहतोय आपण चांगला नामवंत बॅटर आहे, क्रमांक 3 वर आला. पण आज मंगेशकडून अपेक्षा नाही आहे पण काय होईना या अंतिम मेगा फिनालेमध्ये 2 मोठे फटके मारून टीमला विजय मिळवून देईल का? 4-10चं समीकरण. अतिशय महत्त्वपूर्ण चेंडू. एकदा परत एकदा खाली क्षेत्र. चेंडू चाललाय चाललाय चाललाय. फायनलच्या वरतून आलाय दमदार तुफानी षटकार. तीन चेंडूमध्ये 4 धावेची आवश्यकता आहे. राज पाटील यांची छोटे बंधू पाहतोय फुल एन्जॉय करताना. बावल्या खुश असेल खेळू कक्षामध्ये पण अजून सामना संपला नाही. या मित्रांनो हीच परिस्थिती पहिल्या सामन्यात सुद्धा आली होती जेव्हा केमॅन अप्रतिम बॅटिंग करतो, नॉन स्ट्राईकला होता पण शेवटच्या चेंडूवर 1 धाव 1 अशी संघर्षमय स्थितीमध्ये रवी देशला तो चांगला फटका विजय फटका ठरला होता. आणि मयूर सुद्धा खूप छान गोलंदाज आहे, कधी पण वापसी करू शकतोय. या चेंडूवर संदीप सर जर विकेट किंवा डॉट आला तर मात्र परत सामना एकदा रंगात येईल. 3-4चं समीकरण आहे. सोपं समीकरण पण क्रिकेटच्या पटलावर सोपं नसते मित्रांनो. अजून एक मोठा प्रहार पण यावेळेस पात्र हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथं मात्र ड्रॉप. ये क्या कर दिया भाई आपने, कॅच नहीं छोड़ा. अग्निमाता ट्रॉफी छोड़ दी आपने. सुपर झेल आहे. आता मात्र अजून 2 चेंडूवर
2 धावेची आवश्यकता. झेल जर टिपला असता तर क्वचित टर्निंग पॉइंट ठरला असता. झेल प्रत्येक सामने आज फुल पैसा वसूल. अजून अंतिम सामना कडक सामना पाहतोय आपण. हार मानायला दोन्ही संघ तयार नाहीये मित्रांनो. अंतिम सामना जर आवडला असेल होऊन द्या. दोन्ही टीम साठी टाळ्या झाल्याच पाहिजे त्या अंतिम सामन्यासाठी. दोन मध्ये 2 अशी परिस्थिती पाहतोय आपण. शिव चेरोबा कोणगाव टीम साठी खेळपट्टीवर अजून किमान कुमार आहे, पण आता मात्र किमान बनलाय आपल्या टीमसाठी. मंगेश इज अ ग्रेट बॅटिंग. 2 वर 2 जल्लोष कुठल्या गावामध्ये होईल. एक ट्रॉफी नंबर 1 जयघोष होताना पाहतोय खेळाडू कक्षामधून. खातं उघडण्याच्या तयारीमध्ये शिव चेरोबा कोणगाव संघ पाहतोय आपण की मात्र मयूर वापसी करेल. चांगला चेंडू आणि इथं मात्र एका चेंडूवर आता मात्र सामना येऊन फटलाय. परत शेवटच्या चेंडूवर. क्रिकेट चमत्कारी खेळ काय आणि कोणगाव टीम सोबत वारंवार हे का घडतंय. टीम मीटिंग कमी करा. चला टीम मीटिंग कमी करा. देवेंद्र ठाणगे आपण या व्यासपीठावर खूप मोठा सहयोग आयोजनाला. 1 चेंडू 2. मी उल्लेख केला होता की मयूर सुद्धा खूप मोठा प्लेअर आहे. कुठला चेंडू कशा प्रकारे टाकायचा आहे टाकलाय त्यांनी. आणि कॅच जर झेली असते तर सामना आता मात्र निश्चित पूर्णपणे झोकला असता. पण एक चेसिंग कंपल्सरी आहे. मंगेश 3 म्हणजे 4 हवा असताना सुद्धा सामना फिरवला एकदा मयूरने हा निर्धाव चेंडू टाकल्यामुळे. चेसिंग कंपल्सरी आहे. 2 धावा तुम्हाला कंप्लीट करावा लागेल. 16 धावाचा पाड असताना मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत सामना घेऊन गेलाय बॉलर मयूर. इज अ ग्रेट. कमालीचा कोण बनेल चॅम्पियन हा चेंडू तय करेल. आणि याचबरोबर पाहतो की आपण धावा किती बनेल. 1 की 2. आणि इथं मात्र चॅम्पियन का चॅम्पियन जाणता राजा खारबाव. चमत्कार घडले. चमत्कार घडवलाय मयूरनी. किमॅन मयूर इज अ ग्रेट जल्लोष. महिन्याने येईन तुझे मी जत्रला. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझे शहरामध्ये मध्ये पिंपलास गावामध्ये माझी अग्निमता शोभते सात शृंगाराच्या मध्ये. आपण लगेच बक्षीस संपला सुरुवात करणार आहोत. चला दोन्ही टीमचे संगणक आपला संघ घेऊन आपण या. शिव चेरोबा कोणगाव टीमचा संगणक हेमंत कराळे हाडलक रवी देशले हाडलक कुमार. या प्रकारे फायनल सामना फायनल सारखा झालाय पाहतोय आपण. आणि मी पुढचं सूत्रसंचालन करण्यासाठी तुम्हाला थेट घेऊन जातोय रायझिंग स्टार ऑफ भिवंडी आमचे मित्र साहिल शेलके यांच्याकडे. ओ टू द साहिल शेलके. थँक्यू सो मच सुनील पवार सर. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स आपण व्यासपीठावरती मान्यवरांचा स्वागत सन्मान देखील करणार आहोत. सन्माननीय आदरणीय सतीशजी मधुकर पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान आयोजकांच्या वतीनं करणार आहोत. महत्त्वाची उपस्थिती साहेबांची राहिलेली आहे. सतीशजी पाटील साहेब आपण यायचं आहे. मान सन्मान आमचा स्वीकारायचा आहे. खरं तर मॅन ऑफ द सिरीजसाठी जी आपण बायसिकल पाहतो ती दादानीच आम्हाला पुरस्कृत केलेली आहे. त्यांचा स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. वेलकम
सुस्वागतम. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करूयात ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली असं अप्रतिम साऊंड सिस्टम मानस साऊंड अँड लाईट्सचे रोहित दादा यांचं आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. डीजे मॅन आणि मोफतमध्ये ही DJ सर्व्हिस त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. आमच्या आवाजाची देखील काळजी घेतली. अप्रतिम साऊंड सिस्टम, साऊंड क्वालिटी, माईक देखील असं नाही झालं की सेल तेच काढून दिले, तर नवीन सेल मागवले आणि नवीन सेल प्रोव्हाइड केलेत. बघा, मोफतमध्ये भलेही त्यांनी दिलाय पण सेल देखील त्यांनी स्वतःच्या खर्चाने मागवले आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची त्यांनी काळजी घेतली. त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला. डीजे मानसचे प्रोप्रायटर रोहित दादा भोईर यांचा आपण स्वागत सन्मान केला. त्यानंतर सन्माननीय आदरणीय काशीनाथजी म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. काशीनाथजी म्हात्रे साहेबांचा स्वागत सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय.